रंग माझा वेगळा या मालिकेच्या 5 जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कार्तिकी ही अल्बम शोधते आणि कार्तिकीला तो अल्बम कपाटामध्ये भेटतो आणि ती तो अल्बम बघणार तितक्यामध्ये दीपा घरी येते. दीपा बाहेरून दरवाजा वाजवत कार्तिकीला आतमध्ये आवाज देते. कार्तिकी पटकन तिच्या इतर पुस्तकांसोबत तो अल्बम एका पिशवीमध्ये ठेवते आणि ती पिशवी ती कपाटात ठेवून देते आणि त्यानंतर ती दरवाजा उघडते आणि पटकन दीपाच्या हातामधली पिशवी घेते. दीपा तिला विचारते, काय झाले, काय करत होते, इतका वेळ का लागला तुला दरवाजा उघडायला? कार्तिकी म्हणते, सॉरी आई, दार उघडायला उशीर झाला. त्यावर दीपा म्हणते, ठीक आहे. पण कार्तिकी ही खूप घाबरलेली असते आणि दीपा विचारते की हा स्टूल इथे काय ठेवला आहे. तेव्हा दीपा ही कार्तिकीला शांततेने विचारते की काय झाले आहे, का घाबरली आहेस तू? आणि कार्तिकी ही दीपाला विचारते, माझ्यावर चिडली आहेस का तू? दीपा म्हणते, नाही. मग हे चॉकलेट? तर दीपा म्हणते, मी तुझ्यासाठीच आणले आहे बेटा, आणि त्यामुळे तू मला सॉरी सॉरी परत म्हणतेस का? त्यानंतर ती कार्तिकीला चॉकलेट देते. ती म्हणते की मी तुझ्यावर रागवले होते, पण आता नाही. मला पण नाही आवडत तुझ्यासोबत सारखं सारखं रागवायला. आणि दीपा ही कार्तिकीला म्हणते, मला पण सारखं सारखं तुझ्यावर रागवायला आवडत नाही. मला बी या गोष्टीचा त्रास होतो, असं दीपा कार्तिकीला म्हणते. तर तू सकाळी तशी वागली तशी पुन्हा वागू नकोस. कार्तिकी ही खाली मान घालूनच नाही म्हणते. तर दीपा म्हणते, नशीब माझे की मला डॉक्टर फ्रेंडचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तू तिकडं गेलेली आहेस. तू जर ते दोघं पण तिथे नसते तर मग तू कुठं गेली असती? मला खूप टेन्शन आले होते. पुढे मला कळले कुठे आहेस तू, पण मला माहिती नसते तर मी तुला कुठे शोधले असते, अशी दीपा ही कार्तिकीला म्हणते. आणि कार्तिकी त्यावर रडतच म्हणते की सॉरी आहे, मी परत असं कधीही करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुला वाटलं म्हणून तू डॉक्टर फ्रेंडकडे गेली, पण असा नेहमी नेहमी दुसऱ्यांना त्रास देणं चांगली गोष्ट नाही बेटा. आणि तुझ्यामुळे त्यांना डिस्टर्ब झाले असेल तर आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागायचं नसतं बेटा. तर कार्तिकी सांगते की डॉक्टर फ्रेंड हे माझ्याशी खूप वेळ बोलले, त्याला माझा रागसुद्धा नाही आला. त्यावर दीपा म्हणते, तो त्याचा चांगुलपणा आहे, आपण असं कुणाला गृहीत नाही धरायचं. त्याने त्याचे काम बाजूला ठेवले आणि तुला शाळेमध्ये सोडायला आलाय ना. आणि दीपा ही कार्तिकीला म्हणते, तू मला प्रॉमिस कर, पुन्हा तू असे वागणार नाहीस. त्यावर कार्तिकी ही तिला प्रॉमिस करते. दुसरीकडे श्वेता उगाच नाटक करत दीपिकाचा हात हातात घेऊन म्हणते की आय एम सॉरी बेटा. तर दीपिका ही तिचा हात बाजूला करते. त्यामुळे श्वेता रागातच म्हणते की मी तुला माफी मागत आहे, तू मला माफ करत नाही, तर कशाला नाटके करतेस, अशी श्वेता दीपिकाला म्हणते. तर सौंदर्या म्हणते, अगं माफी मागतेस का तिच्यावर रागवतेस? श्वेता म्हणते की माफ करायला तिला काय झालंय, मोठी आहे ना तिच्यापेक्षा, तिला समजत नाही का? त्यावर आधी म्हणतो, श्वेता ती लहान आहे, तिला समजून घ्यायला पाहिजे, उलट तू तिच्यावर रागवत आहेस. तर सौंदर्या म्हणते की प्रिन्सेसने माफ करायचे की नाही करायचे ते तिचं मन आहे, त्यामुळे ती माफ करेपर्यंत तू घराच्या बाहेर जायचं नाही. तिची माफी मागत राहायची, तिची माफी माग, नाही तर मग इथेच घरात राहा. पुढे श्वेता नाईलाजाने शांततेने घेते आणि दीपिकाला म्हणते, बेटा आय एम सॉरी, माझ्या पोटामध्ये बेबी आहे ना, तू माझ्या बेबीची आई आहेस ना, मग बेबीला त्रास झालेला चालेल का तुला? तेव्हा दीपिका म्हणते ठीक आहे, आणि दीपिका ही श्वेताला माफ करते. त्यावर श्वेता खुश होत म्हणते, थँक्यू दीपिका. आणि सौंदर्याला म्हणते, बघा मम्मा, मला दीपिकाने माफ केलं, आता तरी मी जाऊ शकते ना. तेव्हा सौंदर्या म्हणते की तू तिला ब्लॅकमेल करून माफी मागितली आहेस. श्वेता म्हणते, मम्मा बघा, मला दीपिकाने माफ केले आहे. त्याच्यावर सौंदर्या म्हणते की तू तिला ब्लॅकमेल करून माफी मागितली आहे तर बिचारी काय करणार, तुला माफच करणार ना. त्यावर सौंदर्या हसतच राधाला म्हणते की तुमच्या लेकीला लवकरात लवकर माहेरी घेऊन जा. त्यावर श्वेता म्हणते की नाही नाही, मला मम्माकडे जायचे नाही, परवानगी नकोय, मला बाहेर पडण्याची परवानगी हवे. तेव्हा सगळेजण डोक्याला हातच लावतात. त्यावर ललित म्हणतो, म्हणजे तुला माहेरी जायला परवानगी नव्हती हवे, तुला बाहेर फिरायला परवानगी हवी होती, पण तू सर्व हा घाट घातला आहे का? त्यावर राधा ही श्वेताला विचारते, म्हणजे तू घरी येणार नाहीस का? आणि त्यावर श्वेता ही नाही म्हणते. त्यावर राधा पटकन बोलून जाते की तू मला फोन करून सांगितले होते की मला तुझ्यासोबत घरी यायचे आहे. सौंदर्या म्हणते, फक्त तुम्हाला यासाठी तिने फोन करून बोलून घेतले होते का? म्हणजे तुम्ही स्वतःहून आलाच नाही, तुम्हाला बोलून घेतले आहे इथे. त्यावर सौंदर्या श्वेताला म्हणते, तू कधी सुधारणार आहेस? श्वेता म्हणते, प्लीज मला घराबाहेर पडण्याची परवानगी द्या, आणि घरात बसून मला खूप अस्वस्थ वाटत आहे, त्यामुळे माझी तब्येतही बिघडत आहे. त्यामुळे सौंदर्या तिला पुन्हा घराबाहेर पडण्याची परमिशन देते.
आणि त्यामुळे श्वेता खूपच खुश होते. तर दुसरीकडे दीपा ही बराच वेळ कार्तिकीला आवाज देत असते, मात्र कार्तिकी काही येत नाही. त्यामुळे दीपा खूपच काळजीत पडते. त्यावर अश्विनी म्हणते, अगं तू किती काळजी करतेस? खेळत असेल ती कुठेतरी, तिला आवाज कसा काय पोचणार? आवाज पोचला तर येईल, नाही तर कशी येईल ती? दीपा म्हणते, कधीपासून हाका मारते मी तिला, एकदाही ओ देत नाही. दुसरीकडे कार्तिकी ही एकटीच तो अल्बम बघत असते. तो अल्बम उघडत्या क्षणी तिला कार्तिक आणि दीपाचा फोटो दिसतो. तर ती म्हणते फ्रेंड आणि आई आणि खूपच अस्वस्थ होते. नंतर ती एक एक फोटो बघते. ती मनाशी म्हणते की फ्रेंड, तूच माझा बाबा आहेस. का नाही सांगितलं तुम्ही इतक्या दिवस मला? मी माझ्या बाबाला किती शोधत होते. तो तर माझ्या समोरच होता. लाडका आहे तो. माझा फ्रेंडच माझा बाबा आहे. दीपिकाचा डॅडा हा माझाही डॅडा आहे, अशी मनाशी बोलते. आणि तिला कार्तिक सोबतचे काही क्षण आठवतात. त्यामध्येच हरवून जाते. दीपा म्हणते की सर्वांना असं का वाटते की मी चिडते आणि रागवते कार्तिकीवर? त्यावर अश्विनी म्हणते, कारण तुझी चिडचिड होत आहे हे तुझ्या चेहऱ्यावर दिसते. ते साहजिकच आहे म्हणा. पण कार्तिकीच्या या वयामध्ये तुझी व्यथा तिला समजणार नाही, पण तुलाच तिला समजून घ्यावे लागेल. कार्तिकी ही लहान आहे, त्यामुळे आपल्याला आधी तिचा विचार करावा लागेल. माहिती आहे की तिचे प्रश्न तुला दुष्काळात टाकतात. तुझ्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहतं. या वयामध्ये ती ज्या परिस्थितीमधून जात आहे, परिस्थितीचा आपण विचार करायला हवा. या परिस्थितीमधून आपणही कधी गेलो होतो. त्यावर दीपा म्हणते, हो मी संयम ठेवेल. ती चिडणार मी तिच्यावर. त्यानंतर अश्विनी ही कामासाठी बाहेर निघून जाते. दुसरीकडे सौंदर्या ही अस्वस्थ असते. ललित तिला काय झाले म्हणून विचारत असतो. तर तेव्हा सौंदर्या म्हणते की दीपा म्हणत होते की ती आणि कार्तिक कधीही एकत्र येणं शक्य नाही. मग काय करायचं? ललित म्हणतो, अगं हा विचार सोडून दे, कामाकडेही लक्ष दे. आणि तितक्यामध्ये निकिताचा फोन येतो. निकितासोबत बोलण्यास नकार देते. तेव्हा ललित म्हणतो की 1 घंट्यानी फोन कर आणि ऑफिसकडे पण लक्ष दे. तेव्हा सौंदर्या म्हणते, माझं स्वप्न आहे चौकोनी कुटुंब एकत्र यावे. ललित म्हणतो की विठोबाला जे मान्य असेल ते होईल. आता तू काळजी करणं सोडून दे. आणि दुसरीकडे कार्तिक हा आयशेकडे आलेला असतो. तेव्हा आयशेची आई कार्तिकला म्हणते की पुन्हा तुम्ही तिचं मन मोडू नका. यावेळी ती सहन नाही करू शकणार. त्यावर कार्तिकी म्हणतं, तुम्ही काळजी करू नका. यावेळी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर कार्तिक आणि आयशा दोघेही बाहेर निघतात. येणाऱ्या भागामध्ये कार्तिकी ही तिच्या वह्या पुस्तकांवर कार्तिक इनामदार असे नाव लिहिते. तेव्हा दीपा बघते आणि दीपा तिच्यावर रागवते.